मी आपल्याला आवर्जून सांगेन ही निवडणूक लोकसभेची आहे। या निवडणुकीमध्ये या प्रश्नांपेक्षा देशाच्या पातळीवरच्या प्रश्नाच्या संदर्भातली निवडणूक आहे। आज भारत देशापुढचे काय आव्हानं आहेत या संदर्भात हे निवडणुकीचं मतदान होतं। एका बाजूला पाकिस्तान, दुसऱ्या बाजूला चीन, हे देश किंवा बाकी काही देश भारतावर टपून बसले की ह्या निवडणुकीमध्ये भारतामध्ये सत्ता कोणाची येणार आणि ती सत्ता कोणाची आल्यानंतर इतर देशावर त्याचा काय परिणाम होणार याच्याकडे लक्ष सगळ्या जवळजवळ 100-125 देशाचं लागलंय। आणि आपण स्थानिक प्रश्नावर चर्चा करतोय। तसं बघायला गेलं तरी स्थानिक प्रश्नावरची निवडणूक नाहीये, ही निवडणूक देशाच्या पातळीवरची धोरणं ठरवण्याची निवडणूक आहे। अर्थात स्थानिक खासदार आहेत, आपल्या संपर्कात असतात, म्हणून आपण हक्कानं आपल्या लोकल प्रश्नांची सुद्धा त्यांच्यासमोर व्यथा मांडत असतो। परंतु एक जर बघितलं तर गेल्या 2 वर्षापासून बऱ्याचशा पक्षाने जवळजवळ 56 पक्ष एकत्रित येऊन नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये त्यांना कसे करून हटवायचं, एक माणूस विरुद्ध 56 पक्ष, याचं कारण कुठंतरी काही समाजातील लोकांना, विशेष करून पाकिस्तान ह्या भारताच्या विरोधामध्ये सगळी ताकद एकत्रितपणे जमवण्याचं काम चालू आहे। आणि पाकिस्तानला सपोर्ट जो आहे तो चीनचा आहे, चायनाचा। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जी आपल्यावर त्यांनी भारताच्या सीमेत घुसून 40 जवानांना ठार मारलं, हे एकटं पाकिस्तानचे लोक, त्याच्या पाठीमागे चायनाची ताकद होती। हे समजायला आपल्या लोकांना वेळ गेला। या अर्थी चायनाच्या सपोर्टवरून आपल्याला हल्ला होतो। उद्या श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, ही सगळे देश कुठंतरी हिंदू विरोधामध्ये सगळ्या देशांनी ठरवलं की भारतानं कुठंतरी डिस्टर्ब करायचं। आणि म्हणून जी ताकद आहे ती ताकद काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बाहेरच्या देशामधून तुम्ही देशामध्ये अस्थिरता निर्माण करा, भांडणं लावा आणि कुठंतरी भारत देश शांत नाही राहिला पाहिजे, भारत देशाची प्रगती नाही झाली पाहिजे, यासाठी बाहेरच्या लोकांची ताकद आहे, ह्या ताकद आपण ओळखली पाहिजे। म्हणून ही निवडणूक माझ्या दृष्टीनं महत्वाची आहे। राहिला प्रश्न मोदीजींना का मतदान करायचं, 5 वर्षामध्ये काय केलं, मी आपल्याला सांगतो सयाजी बुवा, मी 15 वर्ष तुम्ही मला निवडून दिले, ह्या गावाच्या लोकांनी प्रामाणिकपणे सगळ्यांनी मला मदत केली। 15 वर्षापैकी 10 वर्ष मी काँग्रेसची सत्ता असताना मी खासदार होतो। काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा मी माझ्या मतदारसंघासाठी भरभरून मागितलं की मला पुणे नाशिक रेल्वेची मंजुरी द्या, मला खेड सीना रस्त्यासाठी चाकणच्या चौकात मला पूल बांधायचे, यासाठी केंद्राकडनं निधी पाहिजे, अशी सातत्यानं 10 वर्ष मागणी केली काँग्रेसच्या काळात। मग मला सांगा, 1 रुपया तरी दिला का? केंद्रामध्ये शरदचंद्रजी पवार देशाचे नेते, कृषी मंत्री असताना सुद्धा 1 रुपया माझ्या खेड लोकसभा मतदारसंघामध्ये दिला नाही। मला सांगा, जर दिला असता तर आतापर्यंत चाकणची ट्रॅफिक प्रश्न सुटला असता। यापूर्वीच्या सरकारनं, काँग्रेसच्या सरकारनं जर काही मदत केली असती आमच्या राज्याला, आमच्या जिल्ह्याला, आमच्या मतदारसंघाला, तर खेडचा पूल झाला असता, बाकी कामं झाली असती। मग मी तुम्हाला फरक सांगतो, ती 10 वर्ष सोडा आणि ह्या 5 वर्षामध्ये ज्या वेळेला नरेंद्र मोदीचं सरकार आलं, मी तिसऱ्यांदा खासदार झालो सत्तेमधला, त्याच्यामध्ये फरक ओळखा ना। अगोदरच्या 10 वर्षामध्ये या रस्त्यावर, खेड सीना रस्त्यावर रुपया नाही टाकला, पण आरोप करायला सगळ्यात पुढं की खेडची ट्रॅफिक आहे, खासदार कुठे गेले, खासदाराचं लक्ष नाही। तुम्ही तो रुपये दिला नाही, तुम्हाला विचारायचा अधिकार नाही। पण ज्या वेळेला माझ्या सरकारनं पैसे टाकले 1800 कोटी रुपये, त्यापैकी 1350 कोटी रुपयाचं काम पूर्ण झालं, हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं। आज तुम्ही बघा, खेड शहरातलं काम चालू आहे, तो 16 कोटी रुपयाचा आतल्या गावातला रस्ता चालू आहे, तो माझ्या माध्यमातून झालाय। तुम्ही पाहता केदारेश्वरचा पूल झाला 12 कोटी रुपयाचा, 40 वर्षाची लोकांची मागणी होती खेडच्या नदीवर पूल पाहिजे, तो मी केलाय। ही जी कामं झाली त्याचं काही नाही आहे, पण आज ही सगळी कामं ट्रॅफिक कमी होण्यासाठी उपयोगी होत आहे। आपण समजून का नाही घेत ही कामं, याचा उपयोग ह्या रस्ते रुंदीकरण झालाय। आता खेडच्या घाटाचं काम चालू झालं आठवड्यापासून,
कदाचित महिन्याभरामध्ये खेडचा घाट आपल्याला चालू होईल, नवीन घाट. सांगण्याचा उद्देश टीका करायचा काय अधिकार नाही. दुसऱ्या बाजूला ही सगळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकास कामांची घोडदौड चालू आहे. दुसऱ्या बाजूला बैलगाड्याचा विषय. आज माझ्यावर टीका करतात, मला तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे शेतकऱ्यांनी सांगावं की बैलगाडा शर्यतीवर बोलण्याचा यांना अधिकार आहे का? बैलगाडा शर्यती बंद कोणी केल्या? माझ्यावर आरोप ठेवा तुम्ही, मी काय केलं नाही, मी सांगेल काय नाही केलं, काय केलं ते. पण बैलगाडा शर्यती मुळात बंदी केल्या ह्या लोकांनी. 5 वर्षापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बंद केलेल्या शर्यती आज ते सांगतात की आम्ही बैलगाडी शर्यती चालू करतील. मग तुम्ही बैलगाडा शर्यती आज चालू करायला निघाले, मग बंद का केल्यामुळे? आणि मग माझ्यावर आरोप करायचं काय कारण आहे? कारण बंद तुम्ही केल्या तरी भांडतोय मी. तुमच्या काळात बंद झालेल्या शर्यती चालू व्हाव्यात म्हणून कोर्टात जातोय मी. शर्यती चालू व्हाव्यात म्हणून आंदोलन करतोय मी. आंदोलनाच्या केसेस माझ्या नावावर आहे. मग मला सांगायचं, सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारायचं आहे, तुमच्या दिलीप मोहिते पाटलांवर केस आहे का? नाही. वळसे पाटलांवर केस आहे का? नाही. वल्लभ बेनकेवर केस आहे का? नाही. मग केस कोणावर आहे? शरद सोनवणे शिवसेनेचा आमदार, शिवाजी आढळराव शिवसेनेचा खासदार, माझ्याजवळ 3 केसेस आहेत. महेश लांडगे बीजेपीचा खासदार आमदार, त्या तिघांवर आमच्या बैलगाड्याच्या केसेस आहेत. कारण आम्ही आंदोलन केलं ह्यासाठी, कारण बैलगाड्या शर्यती चालू आहे. मग तुम्हाला विचारायचा अधिकार काय? या सगळ्या गोष्टीचं जर बघायला गेलं तर बाबा तुम्ही आता बोलत कांद्याच्या विषयी चांगला प्रश्न केला तुम्ही, मला कळतंय. मी पण शेतकरी आहे. मला पण वाटतं की आम्हाला सगळ्यांना, मी तुमचा आवाज लोकसभेमध्ये 2 महिन्यापूर्वी महाराष्ट्रातले 48 खासदार आहेत, देशातले 543 खासदार आहेत, पुढे आलं नाही. तुमचा खासदार म्हणून मी उभा राहिलो, खणकावून सांगितलं लोकसभेमध्ये की आज महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर आलेला आहे, त्यांचं वाटोळ झालेलं आहे, त्यांना त्रास झालेला आहे, शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे, जेवढं खर्च भांडवला लागतो त्याच्या अर्धे सुद्धा पैसे मिळत नाही. त्यामुळे शेतकरी संकटात आहेत, काहीतरी सरकारनं केलं पाहिजे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, काही ना काहीतरी केलं ना. कांद्याचा भाव पडला म्हणून त्याच्यावर 200 रुपये क्विंटलचं अनुदान, तसं रक्कम काहीच नाहीये, पण 200 रुपये का होईना सरकारनं आलं शेतकऱ्याच्या मदतीला. आज ही अनुदानाची रक्कम आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये, त्याची रक्कम 10 कोटी रुपये. साहेब समजून घ्या, 10 कोटी रुपये वाटले तर मी पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अनुदानापोटी, ते सुद्धा डिसेंबर महिन्यापर्यंत, डिसेंबर ते फेब्रुवारी ते अजून 16 कोटीचं अनुदान, म्हणजे 26 कोटी रुपयाचं अनुदान हे शेतकऱ्यांना काय निधी द्यायचा हे ठरवतो आम्हीच तिघं बसून संगनमतानं. आता माझ्या निधीच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल 5 कोटी रुपयाचा निधी, 750 गावात साहेब, 750 ग्रामपंचायती आणि वाड्या वस्त्या धरल्या तर संख्या 4000. कुठून आहे? पण हडपसर पासून तर जुन्नर पर्यंत 6 आमदारांच्या मतदारसंघात विचार करा. मला फक्त 5 कोटी आहे, म्हणजे एका मतदारसंघामध्ये फक्त 80 लाख रुपये वर्षाला. 80 लाख रुपये वर्षाला जर म्हटलं तर 150 गाव आहेत आपल्या गावामध्ये, तालुक्यात. किती येणार? 10-12 हजार रुपये, 15,000 रुपयाचं फंड देऊ शकतो. पण हे खासदारचं काम हे नाही आहे, निधी वाटणं किंवा सभामंडप बांधणं हे नाही आहे. माझ्या दृष्टीनं मी एक रस्ता केला जवळ 1,500 कोटी रुपयाचा. आता माझी पुणे नाशिक रेल्वे चालू होईल 4 वर्षामध्ये, ती आहे 7,500 कोटी रुपयाची. ही कामं माझ्या दृष्टीनं महत्वाची आहेत. पासपोर्ट ऑफिस बनवलं शिरूरला, सगळ्या परिसरातल्या लोकांना त्याचा उपयोग होईल. पोस्ट ऑफिस मोशीला बनवलं, आणि ही रेल्वे झालं, ही गोष्टी झाल्या. ह्या खासदाराची कामं असतात. आपण काय तुलना करतो की जिल्हा परिषद सदस्याने एवढा निधी दिलाय, खासदाराने काहीच नाही दिला. खासदाराने काय दिलं मला सांगा? यापूर्वी कुठल्या खासदाराने तुमच्या गावामध्ये निधी दिला बरं? आलं का काही? खासदार आले तर काही यापूर्वी माझ्या अगोदरच असणार. सांगण्याचा उद्देश की माझे तुमचे संबंध आहे. हो, मी तुम्हाला जवळचा आहे म्हणून मी भले निधी नाही दिला. सुरुवातीला दिले 3 लाख रुपयाचं काहीतरी स्मशानभूमीच्या काहीतरी कामाला. पण अजून एक रस्त्याच्या संदर्भात तुम्हाला 2-3 रस्ते मुख्यमंत्री कामसाठी योजनेचा करायला सांगितलं, आम्हीच बसून ठरवलंय ना. त्यामुळे असा भेदभाव करू नका, गैरसमज करू नका. मला ग्रामस्थांना विनंती करायची की न्यायानं, नियमानं जर निधी वाटायचा झाला तर प्रत्येक गावाला प्रत्येक वर्षात वाड्या वस्त्या जर झाल्या तर प्रत्येक गावाला मी फक्त 10,000 रुपये देऊ शकतो. आता 10,000 रुपये फंडाने काय होणार? हे आमच्या दृष्टीने चिचूक आहे. 5 कोटी रुपये मतदारसंघ किती मोठा आहे? कारण ते भीमाशंकरपासून तिकडे तांदळीपर्यंत
इकडं हडपसरच्या कानाकोपऱ्यापासून तर तिकडं ब्राह्मणवाडा ओतूर नगर बॉर्डरपर्यंत इतक्या सगळ्या गावामध्ये निधी जरी नसला तरी पोचतोय मी, गावागावामध्ये लोकांच्या संपर्कात राहतो. आणि आपण जे सांगितलं हे प्रश्न तुम्ही त्यांचे काय म्हणणं, पाण्याचा प्रश्न अगदी बरोबर, दुधाचा. आता दुधाच्या संदर्भामध्ये हे सगळं दूध आणि साखर कारखाने, भाजप सरकार शिवसेना सरकारला दोष देऊन त्यांना एकट्याला दोष देऊन चालणार नाही. अर्थात सरकारची जबाबदारी आहे ही मी नाकारत नाही, पण हे लॉबी चालवतो कोण? कारखाने कोणाचे? मला सांगा, कुठं शिवसेनेचा खासदारचा कारखाना आहे? मी बिचाराने कारखाना उभा करायचा प्रयत्न केला लाखन त्या मंडळाला, ते होऊ नाही दिला काँग्रेसवाल्यांनी. माझं काहीच नाही केलं असंही काही नाही ना. बरं मला सांगा, कांद्याचे भाव का वाढतात? का सरकार पाडते असंही नाही का वाढलो? सरकारला वाटलं की कांदा स्वस्त करावा असंही काही नाहीये. त्याचं कारण म्हणजे काय होतं आपण समजून घेतो. एखाद्या पिकाला आदल्या वर्षी जर चांगला भाव आला तर आपण सगळे शेतकरी कांद्याची लागवड सगळ्या ठिकाणी कांदा लावतो. आणि ह्या वर्षी दुर्दैवानं कांद्याची इतकी मोठ्या प्रमाणात आवक झाली, बाजारात खप नाही, कांदा पडू नये, मग घेणार कोण? मग व्यापारी त्याला पडून मागतात. व्यापारी भाव ठरवतो, शेतकरी ठेवून ठरवतो भाव. व्यापारी ठरवतो तुम्हाला द्यायचं द्या 2 रुपये किलो, नाही तर नको आम्हाला. मार्केट कमिटी कोणाच्या? सगळ्या काँग्रेसवाल्यांच्या सगळ्या मार्केट कमिट्या, त्यांनीच भाव ठरवायचे. 1.5 रुपये किलो, 2 रुपये किलो, 2.5 रुपये किलो. कारण त्यांना माहिती आहे की तुमच्याकडे माल पडू नये. तुमच्याकडे ज्यावेळेला 1000 क्विंटल कांदा पडू नये, मला तर 200 क्विंटल पाहिजे, मग मी कशाला करू? मी पडून मागू. त्याच्यामुळे भाव पडतो. मग मला सांगा तुम्ही, ही अवस्था काय शरद पवारांच्या काळामध्ये नव्हती असं काही नाही ना. असं थोडीच आहे की शरद पवार ज्यावेळेला कृषी मंत्री होते त्यावेळेला आपल्या खेडच्या तालुक्यामध्ये कांद्याला भाव 500 रुपये किलो होता, असंही काही नाही. मला आठवतं 2004, 5, 6 मध्ये पवारसाहेब प्रचाराला चाकणला आले, खेडला आले. त्या भर सभेमध्ये कांद्याचा भाव पडला होता. त्यावेळेला तिथून त्यांनी फोन करून लावला, दिल्लीमध्ये फोन लावला, रविवारी फोन लावला मंत्रालयामध्ये, म्हणे फोन लावतो. आणि त्यांना सांगितलं की कांदा निर्यात केंद्र चालू करायचं, प्रोसेसिंग केंद्र खेडला. या गोष्टीला 12 वर्ष झाली. लोक विसरले, ते विसरले, सगळं झालं. 8 दिवसामध्ये ते त्याचं केंद्र चालू करतो खेडला असं बोलले होते ना. काय झालं? पण आम्ही काहीतरी करतोय ना कांद्यासाठी, आम्ही काहीतरी करतोय शेतकऱ्यांसाठी. आज शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला सन्मान योजना आहे की प्रत्येक वर्षाला 6000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार. आता चालू झाले त्याचा हप्ता म्हणून 2000 रुपये देतात. 6000 रुपये म्हणजे तशी रक्कम लहान वाटते, पण एकंदरीत रक्कम जर बघितली टोटल देशाभराची तर 12.5 कोटी शेतकऱ्यांना 6000 रुपये प्रत्येक वर्षाला म्हणजे 75,000 कोटी रुपये अनुदान हे प्रत्येक शेतकऱ्याला दिले जातं. का? शेतकऱ्याला मदतीचा हात दिला ना सरकारनं. ही नरेंद्र मोदींच्या काळात. राहिला प्रश्न माझ्याविषयी, मला कळलं की इथले लोक नाराज आहेत गावचे माझ्यावर, कारण मी बस काम काही दिले नाही. पण मी आपल्याला सांगतो, बाबाजी शेठ काळे असते, सुरेश गोरे असते, हे ज्यावेळेला निधी देतात हे काय त्यांच्या परत देश कुठंतरी हिंदू विरोधामध्ये सगळ्या देशांनी ठरवलं की भारतानं कुठंतरी डिस्टेबलाइज करायचं, डिस्टर्ब करायचं. आणि म्हणून जी ताकद आहे ती ताकद काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बाहेरच्या देशामधून तुम्ही देशामध्ये अस्थैर्य निर्माण करा, भांडणं लावा आणि कुठंतरी हा भारत देश शांत नाही राहिला पाहिजे, भारत देशाची प्रगती नाही झाली पाहिजे, यासाठी बाहेरच्या लोकांची ताकद आहे, ह्या ताकद आपण ओळखली पाहिजे. म्हणून ही निवडणूक माझ्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. राहिला प्रश्न मोदीजींना का मतदान करायचं, 5 वर्षामध्ये काय केलं? मी आपल्याला सांगतो सयाजीबुवा, मी 15 वर्ष तुम्ही मला निवडून दिले. ह्या गावाच्या लोकांनी प्रामाणिकपणे सगळ्यांनी मला मदत केली. 15 वर्षापैकी 10 वर्ष मी काँग्रेसची सरकार सत्ता असताना मी खासदार होतो. काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा मी माझ्या मतदारसंघासाठी भरभरून मागितलं की मला पुन्हा नाशिक रेल्वेची मंजुरी द्या, मला खेड सिन्नर रस्त्यासाठी चाकणच्या चौकात मला पूल बांधायचे, यासाठी केंद्राकडनं निधी पाहिजे अशी सातत्यानं 10 वर्ष मागणी केली काँग्रेसच्या काळात. मग मला सांगा 1 रुपया तरी दिला का? केंद्रामध्ये शरदचंद्रजी पवार देशाचे नेते कृषी मंत्री असताना सुद्धा 1 रुपया माझ्या खेड लोकसभा मतदारसंघामध्ये दिला नाही. मला सांगा जर दिला असता तर आतापर्यंत चाकणची ट्रॅफिक
प्रश्न सुटला असता. यापूर्वीच्या सरकारनं, काँग्रेसच्या सरकारनं जर काही मदत केली असती आमच्या राज्याला, आमच्या जिल्ह्याला, आमच्या मतदारसंघाला, तर खेडचा पूल झाला असता, बाकी कामं झाली असती. मग मी तुम्हाला फरक सांगतो. ती 10 वर्ष सोडा आणि ह्या 5 वर्षामध्ये ज्या वेळेला नरेंद्र मोदीचं सरकार आलं, मी तिसऱ्यांदा खासदार झालो सत्तेमधला, त्याच्यामध्ये फरक ओळखा ना. अगोदरच्या 10 वर्षामध्ये या रस्त्यावर, खेड सिन्नर रस्त्यावर रुपये नाहीत नाही टाकला. पण आरोप करायला सगळ्यात पुढं की खेडची ट्रॅफिक आहे, खासदार कुठे गेले, खासदाराचं लक्ष नाही. तुम्ही तो रुपये दिला नाही, तुम्हाला विचारायचा अधिकार नाही. पण ज्या वेळेला माझ्या सरकारनं पैसे टाकले 1800 कोटी रुपये, त्यापैकी 1350 कोटी रुपयाचं काम पूर्ण झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं. आज तुम्ही बघा, खेड शहरातून काम चालू आहे, जो 16 कोटी रुपयाचा आतल्या गावातला रस्ता चालू आहे, तो माझ्या माध्यमातून झालाय. तुम्ही पाहता केदारेश्वरचा पूल झाला 12 कोटी रुपयाचा. 40 वर्षाची लोकांची मागणी होती खेडच्या नदीवर पूल पाहिजे, तो मी केलाय. ही जी कामं झाली त्याचं काही नाही आहे. पण आज ही सगळी कामं ट्रॅफिक कमी होण्यासाठी उपयोगी होत आहे. आपण समजून का नाही घेत ही कामं, याचा उपयोग ह्या रस्ते रुंदीकरण झालंय. आता खेडच्या घाटाचं काम चालू झालं आठवड्यापासून. कदाचित महिन्याभरामध्ये खेडचा घाट आपल्याला चालू होईल, नवीन घाट. सांगण्याचा उद्देश नाही तर शिवसेनेचा कारखाना झाला असता. दूध दिलं, मला सांगा कोणाला दूध दिलंय? आज दुधाला भाव नाहीये, पण ज्यांच्या दुधाचे धंदे आहेत त्यांच्या तो विमान आमच्याकडे, तो कोण आहे तो शहा, देवेंद्र शहा, 4000 कोटीची प्रॉपर्टी आहे. दूध तुमचं, मलाही द्यायचे. विमान घेतलं, विमान. दुधाला भाव नाही पण फायदे त्यांना आहे ना. असो, या सगळ्या गोष्टी राजकारणात बोलायचं राहू द्या. विषय असा आहे की ही निवडणूक स्थानिक प्रश्नावर जरी असेल तर आम्ही, आंतरराष्ट्रीय प्रश्नावर जरी असेल तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मी तुमच्याबरोबर रात्री अपरात्री समजा एखादं काम नाही जरी झालं तर तुम्ही मग अशी सांगितलं दिल्लीला आले, राहायची व्यवस्था झाली. माझं दिल्लीचा बंगला मतदारसंघातल्या कुणी आहोत, किती राहोत, लोकांसाठी उपलब्ध आहे. माझं घर प्रत्येक रविवारी लोक आली, ह्या गावातल्या लोकांनी सुद्धा 3 वेळा मला निवेदन दिलं नाही असं नाही, मी म्हणणार नाही. 2016ला दिलं, 2017ला दिलं, 2018ला पण दिलं. तिन्ही वर्ष तुमचे निवेदन आहे. एक हनुमान सभा मंडपासाठी होतं, एक भोसगी वस्तीच्या रस्त्याचं होतं, बरोबर आहे ना? भोसगी वस्ती आहे का? हां, त्यासाठी रस्ता मागणी केली होती आणि कुठलं तरी एक रस्त्याचं पत्र पण दिलं होतं, पण ते आचारसंहितेमध्ये अडकले. हां, म्हणजे सांगण्याचं की मला प्रश्नाची जाण नाही असं नाही आहे. मी सगळं मला डोक्यात आहे माझ्या. पण एक सांगतो, जरी दिलं नसलं तरी आवर्जून सांगेल की पहिला निधी इलेक्शनच्या नंतर ह्या गावाला देणार हे 100% मला. सगळ्यांनाच एकाच वेळेला न्याय मिळू शकत असं काही नाही, पण आपण सांभाळून घ्या, समजून घ्या आणि ह्या वेळेला पुन्हा एकदा मला तुमचे आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो. धन्यवाद.